खोडवा व्यवस्थापन करत असताना आता ऊस तुटून गेल्यानंतर पहिली पायरी काय किंवा पहिला टप्पा काय खोडव्याचं व्यवस्थापन? ज्यावेळेस ऊस तुटून आता कारखाने चालू आहेत, ऊस तुटायचं सुरुवात झालेली, तर मग पहिला टप्पा शेतकऱ्यांनी पहिलं काम काय केलं पाहिजे? पहिली जी महत्वाची 1-2 काम आहेत, तर त्यावर तुम्ही काय सांगाल? निश्चितच म्हणजे ऊस तुटल्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे खोडवा पीक जर शेतकऱ्याला घ्यायचा असेल तर एक 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला निश्चितच सुरुवातीच्या 8 ते 15 दिवसामध्ये करणं गरजेचं आहे. म्हणजे मी मगाशी तुम्हाला म्हटलं की खोडवा उत्पादन जर शास्त्रीय पद्धतीने तुम्हाला जर घ्यायचा असेल तर ह्या 2-3 गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे. काही वेळेला काय होतं, शेतकरी लागणीचा ऊस तोडणं झाल्यानंतर खोडवा ऊसाकडे त्यांचं दुर्लक्ष होतं आणि खोडवा ऊसाकडे दुर्लक्ष झाल्यानंतर जे खोडव्याचं उत्पादन आहे आपसुकच सुरुवातीच्या कालावधीमध्ये मागे पडतं, कमी येतं. म्हणजे तो जो कालावधी असतो सुरुवातीचा 8 ते 15 दिवसाचा किंवा महिन्याभराचा कालावधी ऊस तोड झाल्यानंतर, तो जर कालावधी शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन जर केलं तर निश्चितच खोडव्याचं सुद्धा उत्पादन तुम्ही चांगलं घेऊ शकता. पण थोडंसं शेतकऱ्यांच्या दुर्लक्ष झाल्यामुळं मग काही कालांतराने काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की खोडव्यामध्ये आम्हाला तेवढ्या पद्धतीने उत्पादन मिळत नाही. तर त्याचं मेन कारण हेच आहे की तुमचं सुरुवातीला लागवड म्हणजे ऊस तोड झाल्यानंतर खोडव्याकडे दुर्लक्ष. पहिलं जे जसं तुम्ही म्हटलं आता की ऊस तोड झाल्यानंतर आपल्याला शेतकरी खोडव्याचं जर व्यवस्थापन आपल्याला करायचं असेल तर पहिला मुद्दा काय, पहिलं काय आहे की जे ऊस तोड झाल्यानंतर जो बुंदा असतो किंवा ऊसाचं जे खालचं खोड असतं बेट असतं त्याच्यामधला काही जे काही ऊसतोड कामगार आहेत ते खालून 2 ते 3 डोळे सोडून वरती ऊस छाटत असतात. तर ते 2 ते 3 जे ऊस डोळे ठेवून जो ऊस राहिलेला असतो ते तुम्हाला बुडके म्हणतात त्याला. तर ते तुम्हाला जमिनीलगत छाटून घेणं खूप महत्वाचं, कट करायचं जमिनीलगत. त्याचं जे कारण त्याचा महत्वाचा मुद्दा असा आहे की जर ते 2 ते 3 डोळे जर वर राहिले तर त्याच्यातून जे काय ते फुटवे फुटणार आहेत आणि ते कालांतराने ते फुटवे जे आहेत ते मरून जातात किंवा त्याचं जे उत्पादन आहे ते चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना मिळत नाही. तर शेतकऱ्यांनी पहिला महत्वाचा मुद्दा ऊस तोड झाल्यानंतर जे जमिनीलगत जे आहेत बुडके छाटून घेणं गरजेचं आहे. म्हणजे जो जमिनीचा खालचा जो डोळा आहे तो चांगला फुटणार आहे आणि त्याला येणारे जे फुटवे आहेत ते तुमचे जोमदार निघणार आहेत आणि ते तुम्हाला उत्पादनासाठी महत्वाचे राहणार आहे. म्हणजे पहिला तुमचा मुद्दा आहे की तुम्हाला ते काम करणं गरजेचं आहे. दुसरा याच्यामध्ये मुद्दा असा येतो की नांग्या भरणे असतं खोडव्यामध्ये. म्हणजे ऊस तुटून गेल्यानंतर ज्या ठिकाणी विरळ ऊस झालेला आहे त्या ठिकाणी आपल्याला रोप लावणं गरजेचं असतं. म्हणजे याची प्रक्रिया तुम्हाला कधी करणं गरजेचं आहे, ऊस तोडायच्या 1 महिना आधी तुम्हाला ही प्रक्रिया करून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे 1 महिना आधी एक तर तुम्हाला रोप तयार करून ठेवणं गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला एक रोप वाटिकेमध्ये रोप बुक करून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या वेळेला तुमची ऊस तोड होईल त्यावेळेला बुडक्या छाटल्यानंतर ज्या ठिकाणी नांग्या पडलेल्या आहेत त्याच ठिकाणी तुम्हाला नांग्या भरणं गरजेचं आहे. एक तर तुम्ही रोप आणून ते लावू शकता, नाहीतर तुम्ही स्वतः जे काही रोप तयार केलेलं आहे ते त्या ठिकाणी पुनर्लागवड करायची. म्हणजे काय होतं की जो तुमचा एक समान जो ऊस आहे ते एक समान ऊस त्या ठिकाणी येणार आहे आणि एकरी झाडांची जी संख्या आहे ती तुम्हाला शेवटपर्यंत राखता येईल. म्हणून नांग्या भरणे तुम्हाला महत्वाचं आहे. या आणि त्याच्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे पाचट तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, जे तुमच्या म्हणजे जो काही सरी आहे त्या सरीवरती जी काही पाचट आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या ऊसाचं बेट आहे त्या ठिकाणी जे पाचट आहे ते तुम्हाला सरीमध्ये बाजूला करायचं, लोटून द्यायचे, जेणेकरून ते तुमची जी काही सरी आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे मोकळी दिसेल. नांग्या भरण्यासाठी कुठल्या ठिकाणी तुमचे गॅप पडलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला ऊसाची लागवड करता येईल. आणि जे काही ऊसाचे जे काही आपल्याला म्हणतो बुडके छाटणे या सर्व गोष्टी तुम्हाला करता येईल. मग पाचट साईडला करून जे काही सरीमध्ये तुम्हाला पाचट जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं. हे 3 जे महत्वाचे मुद्दे आहेत ते या ठिकाणी तुम्हाला ऊस तोड झाल्यानंतर हे महत्वाचे मुद्दे आहेत.